सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 में आप सबका स्वागत है। मैं हूं एजाज शाह। भुसावल में बंदूक, तलवार, चाकू के साथ 7 आरोपी गिरफ्तार। भुसावल बाजारपेट पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर 7 लोगों को गिरफ्तार किया है, जो डकैती या किसी अन्य बड़ी वारदात को अंजाम देने की तैयारी कर रहे थे। संदिग्धों के पास से 2 देसी बंदूक, 4 चाकू, 4 कारतूस, 4 तलवार, 1 फाइटर जब्त किया गया है। जलगांव जिला पुलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी ने इस बात की जानकारी दी। भुसावल बाजारपेट पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक राहुल वाघ को 8 दिसंबर 2024 रविवार को 8:15 बजे के करीब विश्वसनीय सूचना मिली कि 7-8 लोग भुसावल नागपुर राजमार्ग से सटे आलिशान वाटर पार्क के पीछे खुली जगह में बंदूकें और खतरनाक हथियार लेकर किसी गंभीर वारदात को अंजाम देने की तैयारी में है। पुलिस इंस्पेक्टर राहुल वाघ ने तुरंत खबर की पुष्टि करने के लिए और कार्रवाई करने के लिए अधिकारियों और अपराध जांच टीम को भेज दिया। ये टीम खड़का चौफुली के आगे वाटर पार्क तक पहुंची तो उन्हें 7 लोग संदिग्ध रूप से वहां खड़े हुए दिखाई दिए। जैसे ही अपराध जांच टीम को यकीन हुआ तो उन्होंने 7 संदिग्ध को हिरासत में ले लिया। उनकी तलाशी ली गई तो तलाशी में 2 देसी बंदूक, 4 कारतूस, 4 चाकू, 4 तलवारें, 1 फाइटर बरामद हुए। ये कार्रवाई पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पुलिस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पुलिस अधिकारी कृष्णात पिंगड़े, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक राहुल वाघ की टीम के उप निरीक्षक मंगेश बेंडकोड़ी, कांस्टेबल महेश चौधरी, सोपान पाटिल, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, प्रशांत परदेसी, योगेश माड़ी, राहुल वानखेड़े, इन्होंने किया। आगे की जांच पुलिस उप निरीक्षक मंगेश यादव कर रहे हैं। रशीद शेख के साथ शाह एजाज, सच के साथ ब्रेकिंग न्यूज़ 24 भुसावल। हमारे चैनल को सब्सक्राइब, लाइक, शेअर और कमेंट ज़रूर करें। काल भुसावल बाजारपेठचा SHO राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं. म्हणजे बुरहानपूरवरून 3 इसम, फैजपूरवरून 2 आणि भुसावलचं 2 असं 7 लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याची तयारीत आहेत आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायरआर्म ही सर्व गोष्टी त्यांच्यासोबत आहे. अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसले होते, ही 7 लोक, आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांसमक्ष त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं 2 पिस्टल्स, गावठी पिस्टल, 4 राऊंड आणि त्याच्यासोबत 1 फायटर आणि त्याच्यासोबत 4 चाकू आणि 4 तलवार अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे. आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होत्या ही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे. सर, यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारी वृत्तीतले आहेत की काय? ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये निष्पन्न झालं की त्याच्या भुसावलचं राहणारे शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरोधात जुने रॉबरी आणि आर्म्स ॲक्टचा केस आहे आणि दुसरा एक अरबाज शेख म्हणून आहे, त्यांच्या विरोधात 2 अटेम्प्ट टू मर्डरचा केस आहे आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ॲक्टचा एक गुन्हा आहे आणि जुने एक अटेम्प्ट टू मर्डरचा देखील एक गुन्हा आहे आणि शेख शोएब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट टू मर्डर आहे. उरलेल्या 3 लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे, ही 3 लोकांच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलीसकडनं माहिती घेणं चालू आहे. भुसावळमध्ये मागच्या वेळेस खून प्रकरण, हत्याकांड झालेलं होतं, त्याचा याच्याशी काही संबंध येतोय का? या गोष्टी आम्ही तपास करतायत. म्हणजे ह्याचं काय त्या हत्याकांडाचा आणि याच्या विषयावर काही संबंध आहे का या गोष्टी आमचा तपास चालू आहे.